विकास कामांचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला। शासनाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हीच मोदीची गॅरंटी आहे। आजवर आपण भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यात, या पुढच्या काळात देखील भाजपाच्या पाठीशी उभे राहून आपले आशीर्वाद द्यावेत असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं। की हा रस्ता किती गरजेचा होता। गेल्या दोन वर्ष झालं ह्या रस्त्याचं थोडं दुरवस्था झालेलं होतं, खड्डे पडलेले होते, त्यामुळे सातत्याने धूळ ह्या भागातून होत असल्यामुळं मी जेव्हा चाटला मालकाकडे आलो किंवा कुठेही इथं आल्यावर ते पहिल्यांदा रस्ता करून द्या असं त्यांची मागणी होती। पण मी इथल्या नागरिकांना सांगतो की आपण इथलं स्मार्ट सिटीमधनं ह्या जोडबाग भागात अनेक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, त्याने या भागातल्या लोकांना असं वाटतं की रस्ते केलं म्हणजे रस्त्यावर पाणी सोडायला पाहिजे। या जेव्हा पाण्याचा दिवस असतो तो त्या दिवशी पाणी ह्या जोडबा पेठेतून पूर्ण समाचार चौकापर्यंत जात असतो, एवढ्या प्रमाणात पाणी सोडलं जाते, परत रस्ता खराब होतो। म्हणून रस्ता केल्यावर त्याच्यावर पाणी जास्त मारू नका, सगळ्यांना मी विनंती करतो। पहिल्यांदा आपल्या गाड्या धुणं, आपल्या सगळ्या गाड्या धुवायचं झाल्यावर ते पाईप आणून बाहेर रस्त्यावर सोडणं, यामुळे रस्ता लवकर खराब होतो। एकदा रस्ता केले की जवळपास 5 वर्ष त्या रस्त्याचा उपयोग आपण करावा लागतंय, कारण रस्ता केले की परत पुढच्या वर्षी रस्ता करून मिळत नाही, त्याला कमीत कमी त्याचं आयुष्य 5 वर्ष असतो। तो 5 वर्ष वापरात आणायचा असेल तर त्या रस्त्याची काळजी पण आपण घ्यायला पाहिजे। राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अर्थात धूळमुक्त शहर योजनेअंतर्गत शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख यांच्या यशस्वी प्रयत्नातून घोंगडे वस्ती येथील चाटला चौक, हैनाळकर ते मड्डी वस्ती आयलँड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणं, यासाठी 68 लाख रुपये निधीतून येणाऱ्या कामांचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, संजय कोळी, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर, अण्णाराव बिराजदार, महिला अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, विजयलक्ष्मी गड्डम, अंबिका पाटील यांची उपस्थिती होती। सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या प्रत्येक विकास काम आणि शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हीच मोदी सरकारची गॅरंटी असल्याचं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं। यावेळी दिलीप दुलंगे, श्रीकांत मुंडे, सुभाष कलशेट्टी, पुरुषोत्तम बागडी, गणेश साखरे, दत्तात्रय बडगू, श्रीपाद इराबत्ती, सायन्ना गालपल्ली, शशिकांत अन्नलदास, केशव चाटला, चंद्रकांत मुंडे, प्रदीप कंदी, नागेश ताटी, दीनानाथ धुळम, बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केलं तर आभार केदार खोबरे यांनी मानले।